भजन्यानं, गायकानं, वादकानं, महाराज लोकांनी, कीर्तनकार मंडळीने लोकांनी मानावं म्हणून परमार्थ नाही करायचं महाराज, आपली मस्ती जिरवायला करायचं महाराज. आपला आनंद आपण लुटायचा. लोकांना काय, लोक सगळ्यांच्या सभेला हजर आहे. लोकांनी कोणती सभा बुडवली का? चला करंट लावून दिलाय तुम्हाला अभंगाचा. करंट लागला म्हणजे मला सोपन तुम्हाला सोपन. आपला मुद्दा इथपर्यंत आला होता. आम्ही सगळं कमवलं, सुख मिळालं नाही. इथं होतो आपण. चला आता सुख मिळालं नाही का? नाहीये, मिळालं नाही. का मिळालं नाही? तसे प्रयत्नच नाही. का? जो सुखी आहे त्याची गाठ घ्या. सुखी आहे देव. जगात कोणी सुखी नाही, फक्त देव. घ्या देवाचा मोबाईल नंबर लिहून. देवाचा मोबाईल नंबर लिहून घ्या. 9व्या अध्यायात आहे. मी तयापासी हरपला घेऊ सवाचे थे नाम घोष बरवा करते माझा. जिथं हाताने टाळीन मुखाने नाम सोड. हा झाला देवाचा मोबाईल नंबर. देव जर कधी आउट ऑफ कव्हरेज एरिया असले, म्हणजे रेंज मध्ये नसले, तर देवाचा लँडलाईन नंबर लिहून घ्या. मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबई न दिसे. मी लाकडात नसे, मी गावात नसे, मी तीर्थात नसे, मी खांबात नसे, मी कुठत नसे. ज्याच्या गळ्यात माळ, मुखात नाम, अंतकरण शुद्ध, तिथं मीच असे. बाकी ठिकाणी अजिबात नसे. बस मला सापडीत बसायचं नाही. देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर प्याला, गाडी खाली गेला आणि मेला. आणि पेपरला बातमी आली, भाविक ठार झाला. मग आता बेवडे जर भाविक येतात, आम्ही चोर आहे का? आणि मी वासुदेव आहे या बोधावर आरूढ झाल्यानंतर मानवाची स्थिती जी होईल तिचं नाव भक्ती. परत ऐका उलट. मी शरीर नाही, मी शरीर नाही, मी शरीर नाही, मी देह नाही, मी पाटील नाही, मी जहागीरदार नाही, मी पखवाजा नाही, मी कीर्तनकार नाही. मी ते आहे आणि ते मी आहे या बोधावरची अवस्था म्हणजे भक्ती. पुन्हा 30 शब्द ऐका. भक्तीचे 2 प्रकार पडतात. व्यापिचारी भक्ती आणि अव्याभिचारी भक्ती. अव्याभिचारी भक्तीचे 9 प्रकार पडतात. अर्चन, वंदन, पद सेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन, मनन, निधिध्यासन आणि आत्मनिवेदन. 9विधा भक्ती. त्यातली कीर्तन एक भक्ती. भक्तीचं मुकुटमणी नामदेवराया. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा. अभंगाला सुरुवात. अभंग येड्याच्या सुद्धा पाठ आहे. घाली ओलोटांगण वंदीन चरण. 3 शब्द झालेत अभंगातले. ज्ञान, वैराग्य, बोला जा. ज्ञान, वैराग्य, भक्ती. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. अभंगाला कडवे 2च आहेत. अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. फक्त तुम्ही काय म्हणाल, घालीन लोटांगण वंदेन चरण, कसं काय बा डोळ्याने पाहिजे रूप तुझे, एवढा सोपा. अभंगाला कडवे 2 आहेत, पण भक्त्या 6 आहेत. ऐका आता. पहिली भक्ती घालीन लोटांगण, दुसरी भक्ती वंदेन चरण, तिसरी भक्ती डोळ्यानं पाहिन रूप तुझे, चौथी भक्ती प्रेमी आलिंगन, 5वी भक्ती आनंदे पूजेन आणि भावे ओवाळीन 6वी भक्ती. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा. कडवे 2, भक्त्या 6. अभंगाला सुरुवात. काही शंका नाही. कीर्तनाला बोलत आहेत. आणि कीर्तनाचं पहिलं सांगून ठेवतो. कीर्तनाचं मी देतानाच तारीख देताना म्हणत होतो 9:30च्या पुढं. ऐकलं नाही. 10ला तयारी होती यांची. आज छापलं पत्रिकेत. पत्रिकेत आज छापलं. मी देताना 9:30 म्हणलं होतं, कारण 3रा नंबर म्हणजे 9:30ला लागणार. आता 3रं आहे सकाळपासून. तरी मी वेळेतच आलो होतो. फक्त 15 मिनिटं आमच्या अर्धा तास ते काय कोणतं आहे चौक तुमचा त्याच्यात गेला, नाही तर मापातच आलो होतो. म्हणजे पाणी 3 वाजता पिलोय मी. त्यामुळे लोकांनी बोल लेट येतो बितो ही शंका काढून टाकायची. लय धार्मिकपणाचा अवसर नाही आलायचा. तुमच्या तुम्ही चुकात घ्यायला. आणि ते काय होतं माहिती का, आमच्यावर लुटून देते लोक. ते येडे हो इतक्या लेट. मी शहाणाच आहे, तुम्ही ठरवा काय. आणि ते द्यायचं आमच्यावर लुटून, असं चालत नाही. अभंगाला सुरुवात झाली. करंट लावून देतो तुम्हाला. तो आता मी बरोबर क्लिअर करून देतो तुम्हाला. अभंग तुकाराम महाराजांचा कडवे 2. अभंग नामदेवरायांचा कडवे 2 आहेत. भक्त्या 6 आहेत. काही शंका नाही. आता अभंगातला पहिला प्रश्न सुरू झालाय. भक्तीची गरज काय. आता आपण भक्ती केली महिनाभर. महिनाभर भक्ती केली काकड्याची. काकड्याची भक्ती केली. चला
काकडीची भक्ती केली महिनाभर, तिचा शेवट झाला परवा, त्याची सांगता आज कीर्तन आहे म्हणून त्यासाठी अभंग आहे. आता भक्ती केली आपण, चला पण कशी केली ऐका. तुम्हाला आणि मला जीवनात भक्तीची गरज काय होते त्याच्यात नीड, आम्हाला गरज काय आहे. अभंगाला सुरुवात झाली बरं का. आयुष्यात तुम्ही सगळं कमावलंय पण जे कमवायचं राहिलं त्याचं नाव सुख आहे. ऐका नीट. आता 4 शब्द परत ऐका, परत ऐका 4 शब्द. सगळं मिळालं एक मिळवायचं राहिलं सुख, सगळे प्रयत्न केले एक मिळालं नाही सुख, हृदयात आहे पण सापडलं नाही सुख, आणि जे कमावल्याशिवाय जीवनात मजाच नाही त्याचंही नाव सुख. काही शंका नाही. सुखाचे 7 प्रकार आहेत, लिहून ठेवा पटकन. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, ब्रह्मसुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख. त्यातलं एकही सुख आपल्या नशिबात नाही. पैसा आहे, काय आगला इथं पैशाला? कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला? लय मोठा बंगला आहे पेटवा. 3 शब्द सांगतो परत ऐका. गरीबाच्या आणि श्रीमंताच्या पदार्थात फरक आहे, भूक एकच आहे. गरीबाच्या आणि श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे, झोप एकच आहे. आणि गरीबाच्या आणि श्रीमंताच्या राहण्यात फरक आहे, मरण एकच आहे. गरीबाच्या आणि श्रीमंताच्या पदार्थात फरक आहे, भूक एकच आहे, भूक काय कोणाला वेगळी नाही. गरीबाच्या आणि श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे, झोप एकच आहे. उलट सांगू का, गरीबाची झोप श्रीमंत आहे, गरीबाची झोप श्रीमंत आहे, श्रीमंताला झोपच नाही, रोगच तेवढी. त्याला झोपायची गुळे तर झोपतो, उठवले उठवायची ढिली नाही तर उठतच नाही. रस्त्याच्या कडेला भिकारी फुटपाथवर झोपत, कुत्र्याची कळवण झाली तरी उठत नाही. आणि बंगलेवाल्याच्या घरात नुसती मांजरानं उडी मारली उठला. श्रीमंत माणसं रोग लई, जेवायला बसलं चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लाख, 9 लाख, सगळं गेलं. डिव्हिडंड गेला आणि मॅच्युरिटी गेली, मॅच्युरिटी गेली. आणि खाताही नाही, नुसता ताटली का पाहतो. अरे खाय ना, साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात न्याला ते. आणि मरतही नाही, नुसता पडेल. पाहुण्यांक पाहतो असा नुसता पाहतो. त्याला विचारलं चहा, दूध, थोडी दारू. किली कर्म झाले तेचे भोगावे, हो किली कर्म झाले